आज आपण 10वा पाठ शिकणार आहोत। त्यापूर्वी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया। हे प्रभू परमेश्वरा, हे प्रभू देवा, आज आम्ही जे काही शिकणार आहोत, ख्रिस्त सभा आम्हाला जे काही शिकवणार आहे ते आम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्यावे, याकरिता आम्हाला आशीर्वाद दे। हे माता मरिया, प्रभूची आई, सर्व जगाची आई, आम्हासाठी विनंती कर। आमेन। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। विद्यार्थ्यांनो, आज आपण 10वा धडा शिकत आहोत। सिरो मलबार ख्रिस्त सभा आणि प्रेषितीय कार्य। सिरो मलबार ख्रिस्त सभा आणि प्रेषितीय कार्य। आता आपण एक उदाहरण बघूया। बेथानिया येथील लाजरस येशूचा घनिष्ठ मित्र होता। त्यांची बहीण येऊन येशूकडे असा संदेश दिला की लाजरस आजारी आहे, परंतु प्रभू 2 दिवसानंतर बेथानियाकडे निघाले। जाण्यापूर्वी त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, आपला मित्र लाजरस झोपत आहे। आपला मित्र लाजरस झोपत आहे, मी त्याला उठवण्यास जात आहे। तेव्हा थॉमसने इतर शिष्यांना म्हटले, आपणही यांच्याबरोबर मरायला जाऊ। जेव्हा थॉमस असे म्हणाला, तेव्हा शिष्यांना मनात शंका निर्माण झाली होती। कदाचित यहूद्यांद्वारा त्यांचा वध केला जाईल। येशूच्या स्वर्गारोहणानंतर देखील संत थॉमसने हे धाडस प्रकट केले, जे त्यामध्ये क्रियान्वित होते। याच धाडसामुळे त्याने अगदी लांब असलेल्या भारतामध्ये शुभवर्तमान घोषणा करण्यासाठी प्रेरित करण्यात आले। कळले मुलांनो? प्रेरित संत थॉमस यांच्या शुभवर्तमान घोषणेच्या फलस्वरूप केरळमध्ये एक ख्रिस्तीय समुदायाचा जन्म झाला आणि त्याचा विकास होत राहिला। त्यांना मार थोमा नाझरी म्हणून ओळखले जाते। त्यांना मार थोमा नाझरी म्हणून ओळखले जाते। आपल्या ख्रिस्त सभेच्या प्रेषितीय उद्भवाबद्दल त्यांना भरपूर जाणीव आहे। आपल्या ख्रिस्त सभेच्या प्रेषितीय उद्भवाबद्दल त्यांना भरपूर जाणीव आहे। ही केवळ एकच ख्रिस्त सभा आहे जी प्रेषित संस्थापकाच्या नावाने ओळखली जाते। जी प्रेषित संस्थापकाच्या नावाने ओळखली जाते। इतर सर्व ख्रिस्त सभा आपल्या सुरुवातीच्या ठिकाणावर केंद्रित होऊन ओळखल्या जातात। इतर सर्व ख्रिस्त सभा आपल्या सुरुवातीच्या ठिकाणावर केंद्रित होऊन ओळखले जातात। कळले मुलांनो? आता आपण मार थोमा ख्रिस्तियांचे प्रेषितीय स्वभाव याबद्दल शिकूया। मार थोमा ख्रिस्तियांचे प्रेषितीय स्वभाव। मार थोमा ख्रिस्तियांची शुभवर्तमान प्रचाराची आपली शैली होती, आपली स्वतःची शैली होती। इतर धर्माच्या बहुसंख्यक लोकांमध्ये राहून आपला ख्रिस्तीय विश्वास जपून ठेवण्यासाठी आणि त्याची साक्ष देण्यासाठी ते विशेष महत्त्व देत होते। ते दुसऱ्यांवर आपला विश्वास जबरदस्तीने किंवा बलपूर्वक लादत नव्हते। त्यांचे धार्मिक जीवन उच्च स्तराचे असल्याने इतर लोक त्यांचा सन्मान करीत होते। ज्या समाजात ते वास्तव्यात होते तिथे त्यांना उच्च स्थान प्राप्त होते। इतर धर्मीय सुद्धा मार थोमा ख्रिस्तियांवर प्रेम आणि त्यांचा आदर करीत होते। कळले मुलांनो? मार थोमा ख्रिस्तियांचा विश्वास जीवन अति उत्तम होता। ते शुभवर्तमानाचे प्रेषितच होते। परंपरानुसार भारत ते चीन पर्यंत मिशनरी प्रवास करीत होते। तरी सुद्धा असे म्हणणे चुकीचे नसेल की प्राचीन काळापासून इथे प्रचलित अनेक धर्मविश्वास, भारतीय संस्कृतीची धार्मिक सहभागिता,
जातीव्यवस्था इत्यादीचे फलस्वरूप मार थोमा ख्रिस्तियांच्या प्रेषितीय कार्याला मंद गती आली. 16व्या शताब्दीमध्ये पश्चिमी मिशनरीच्या आगमनाने भारतातील प्रेषितीय कार्य विशेष रूपाने सजीव झाले. परंतु त्यानंतर घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांच्या फलस्वरूप सिरो मलबार ख्रिस्त सभेच्या लेकरांना आपल्या ख्रिस्त सभेत वास्तव्य करीत प्रेषितीय कार्य करणे अशक्य झाले. परंतु प्रेषितीय पाचारण क्षेत्रामध्ये सिरो मलबार ख्रिस्त सभेत परोगामी वाढ झाली. सिरो मलबार ख्रिस्त सभेचे अनेक युवा युवती पुरोहित होण्यास आणि समर्पित जीवन व्यतीत करण्यास तयार झाले होते. त्यांनी लॅटिन धर्मप्रांत आणि लॅटिन धर्मसंघाचे सदस्यत्व स्वीकारले आणि प्रेषितीय कार्य करू लागले. अशा प्रकारे व्यक्ती आणि संपत्ती देत पश्चिमी ख्रिस्त सभेच्या प्रेषितीय कार्याचे नेतृत्व एका सीमेपर्यंत मार थोमा ख्रिस्तियांनीच केले. जे अनेक संन्यासी धर्मसंघ आणि प्रेषितीय संघाची स्थापना झाली, त्यातील 70% सभासद सिरो मलबार ख्रिस्त सभेचे होते. त्यांनी भारत आणि विदेशामध्ये समर्पित जीवन व्यतीत करून येशूचे साक्षीदार झाले. त्यांनी भारत आणि विदेशामध्ये समर्पित जीवन व्यतीत करून साक्षीदार झाले. कळले मुलांनो? विद्यार्थ्यांनो, आता आपण हा मुद्दा बघूया. सिरो मलबार ख्रिस्त सभा आणि प्रवास. सिरो मलबार ख्रिस्त सभा आणि प्रवास. 16व्या शतकापर्यंत मार थोमा ख्रिस्तियांना संपूर्ण भारतात ख्रिस्त सभा संबंधित कार्य करण्याचा अधिकार होता. आर्च डिकन ख्रिस्त सभेवर राज्य करीत होता. आर्च डिकन ख्रिस्त सभेवर राज्य करीत होता. त्यांना संपूर्ण भारताच्या आर्च डिकन म्हणून मान होता. परंतु पश्चिमी मिशनरियांच्या आगमनाने हा अधिकार नष्ट झाला. मार थोमा ख्रिस्तियांच्या सतत विरोधामुळे 21 डिसेंबर 1923 पापा पियुस 11 यांनी मलबार धर्मप्रांत रचले. धर्मासाठी विशेष शासन व्यवस्था रचले तरी देखील सिरो मलबार ख्रिस्त सभेचे कार्यक्षेत्र उत्तरेस भारत नदी आणि दक्षिणेस पंपा नदीच्या मध्यात निश्चित केले गेले. मार थोमा ख्रिस्तीय कष्टाळू आहेत आणि हे लोक केरळ आणि केरळच्या बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यात्रेकरू बनून वास्तव्यास होते. अशा प्रकारे केरळ आणि जवळपासच्या राज्यामध्ये यात्रेकरू म्हणून राहण्यासाठी त्यांच्या क्षेत्रामध्ये आणि पॅरिसमध्ये धर्मप्रांताची स्थापना करून त्यांना धर्मसेवा देणे सिरो मलबार ख्रिस्त सभेचे कर्तव्य आहे. व्यक्तीचे विश्वासाचे जीवन त्यांच्या मातृ ख्रिस्त सभेच्या परंपरागत विश्वासावर आधारित आहे. व्यक्तीचे विश्वासू जीवन त्याच्या मातृ ख्रिस्त सभेच्या परंपरागत विश्वासावर आधारित आहे. आपल्या ख्रिस्त सभेच्या पूजन पद्धतीद्वाराच विश्वासासाठी आवश्यक आध्यात्मिकता प्राप्त होत असते. म्हणून प्रत्येक वैयक्तिक ख्रिस्त सभेचे कर्तव्य आहे की जिथे कुठे तिचे सभासद वास्तव्यास आहेत त्यांना मेषपालीय शुश्रूषा प्रदान केल्या जावे. पौरात्य ख्रिस्त सभेशी संबंधित फर्मानमध्ये ख्रिस्त सभा स्पष्टपणे शिकविते की जगातील प्रत्येक वैयक्तिक ख्रिस्त सभेचे संरक्षण आणि विकास करण्यावर लक्ष देणे आहे. जिथे कुठे आवश्यकता आहे
तिथे विश्वासियांच्या आध्यात्मिक फायद्यासाठी, त्यांच्या आध्यात्मिक फायद्यासाठी पॅरिश आणि त्यांच्या आपल्याच धर्माची स्थापना केली पाहिजे. पौरात्य ख्रिस्ती सभा वाटिकन महापरिषद शिकविते की आपल्या परंपरागत विश्वासाच्या आधारावर देवाच्या वचनाची घोषणा करणे आणि आपल्या शासन प्रणालीची स्थापना करणे आणि तिचा विकास करणे प्रत्येक वैयक्तिक ख्रिस्त सेवेचा अधिकार आहे. कळले मुलांना? तर इथे आपण बघितलो की आपल्याला सिरो मलबार धर्मप्रांताचे जे अधिकार आहे ते म्हणजे जिथे कुठे विश्वासुगण आहे त्यांच्या आध्यात्मिक विकासासाठी ते प्रयत्न केले पाहिजे. कळले मुलांना? आणि त्यासाठी ती स्वतंत्र आहे. यासाठी मलबार क्षेत्राच्या प्रवासासाठी सन 1953 मध्ये तलशेरी धर्मप्रांताची स्थापना झाली. सन 1955 मध्ये चंगनीशेरी धर्मप्रांताची सीमा कन्याकुमारीपर्यंत वाढवण्यात आली. त्रिशूर धर्मप्रांताच्या सीमा क्षेत्रात कोयंबत्तूर धर्मप्रांताचे क्षेत्र जोडल्या गेले आणि तलशेरी धर्मप्रांताच्या सीमेमध्ये मैसूर आणि मंगलापुरम धर्मप्रांताचे क्षेत्र देखील जोडल्या गेले. कळले मुलांनो? नोकरीसाठी भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांच्या आध्यात्मिक कार्यावर लक्ष ठेवण्यास विशेष योजना नव्हती. त्यांनी तेथील लॅटिन धर्मप्रांताच्या पॅरिसचे सभासत्व घेऊन जीवन व्यतीत केले आणि त्या पूजन पद्धतीमध्ये भाग घेतले जिच्याशी ते अपरिचित होते. ह्या समस्यांना सोडविण्यासाठी 30 एप्रिल 1988 मध्ये भारतातील मुंबई, पुणे आणि नाशिकच्या मार्तोमा ख्रिस्तियांसाठी कल्याण धर्मप्रांत आणि परदेशात सन 2001 मध्ये अमेरिका येथील मार्तोमा ख्रिस्तियांसाठी चिकागो धर्मप्रांताची स्थापना झाली. 2001 मध्ये अमेरिका येथील मार्तोमा ख्रिस्तियांसाठी चिकागो धर्मप्रांताची स्थापना झाली. 6 मार्च 2012 मध्ये फरीदाबाद धर्मप्रांताची स्थापना करण्यात आली. परंतु भारतातील अनेक ठिकाणी आज सुद्धा सिरो मलबार ख्रिस्त सभेच्या विश्वासी लोकांच्या जीवनात आपल्या पूजन पद्धतीचा अभाव आहे. म्हणून दिल्ली, बेंगळूर, चेन्नई इत्यादी ठिकाणी व विविध देशामध्ये सिरो मलबार पूजन पद्धतीची व्यवस्था करणे आहे. बेंगळूर, चेन्नई इत्यादी ठिकाणी व विविध देशामध्ये सिरो मलबार पूजन पद्धतीची व्यवस्था करणे आहे किंवा आवश्यकता भासल्यास सिरो मलबार धर्मप्रांताची सुद्धा स्थापना करणे आहे. आवश्यकता भासल्यास सिरो मलबार धर्मप्रांताची सुद्धा स्थापना करणे आहे. कळले मुलांना? तर आता आपण बघूया सिरो मलबार ख्रिस्त सभेचे मिशन धर्मप्रांत. सिरो मलबार ख्रिस्त सभेचे मिशन धर्मप्रांत. सिरो मलबार ख्रिस्त सभेच्या लेकरांची अशी तीव्र इच्छा होती की जे भारताच्या विविध क्षेत्रामध्ये गैर ख्रिस्तीय बंधू भगिनी असतात त्यामध्ये ख्रिस्तीय कार्य करावे. ही इच्छा सिरो मलबार अधिकारी लोक पापा यांना देत असतात. त्यांचे फलस्वरूप म्हणून चांदा, उज्जैन, सतना, सागर, जगदलपुर, बिजनौर, राजकोट, गोरखपुर, तकला, आदिलाबाद, भद्रावती इत्यादी मिशन धर्मप्रांत सिरो मलबार ख्रिस्त सभेला प्राप्त आहे. परंतु सिरो मलबार ख्रिस्त सभेचे वैयक्तिक प्रेषितीय कार्य करण्यासाठी पुन्हा धर्मप्रांताची आवश्यकता आहे.
वैयक्तिक प्रेषितीय कार्य करण्यासाठी पुन्हा धर्मप्रांताची आवश्यकता आहे. कळले मुलांनो? विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी मी एक गृहपाठ देते. ते म्हणजे सिरोमलबार ख्रिस्त सभेचे मिशन धर्मप्रांत कोणकोणते आहेत? सिरोमलबार ख्रिस्त सभेचे मिशन धर्मप्रांत कोणकोणते आहेत? त्या धर्मप्रांतांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो यावर तुम्ही आपल्या पॅरिशमध्ये चर्चा करा. कळले मुलांनो? आता आपण बघूया प्रेषितीय कार्याची मुख्य शैली. प्रत्येक ख्रिस्तीयाचे प्रथम प्रेषितीय कार्य म्हणजे जीवन साक्ष देणे होय. प्रत्येक ख्रिस्तीयाचे प्रथम प्रेषितीय कार्य म्हणजे जीवन साक्ष देणे होय. भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माची परंपरा आहे ज्याची मुळे खोल आहेत. या परंपराचे अनुकरण करणाऱ्या लोकांमध्ये येशूची घोषणा करण्याचा शक्तिशाली उपाय ख्रिस्तियांचे प्रेमपूर्वक जीवन आहे. दुसरा उपाय आपसातील धर्मसंबंधी संवाद आहे. भारतातील हिंदू आणि ख्रिस्तियांमध्ये धर्मसंबंधी विषयावर संवाद होत असते. संवादामार्फत इतर धर्मपंथीयांना समजून आणि ख्रिस्तीय परंपरावर आधारित ईश्वर अनुभवात भाग घेण्यासाठी त्यास आमंत्रित करीत असते. जे संवादामार्फत प्रेषितीय कार्यामध्ये सहभागी असतात. जे संवादामार्फत प्रेषितीय कार्यांमध्ये सहभागी असतात त्यांनी शेजारी पाजारी लोकांशी चांगले संबंध ठेवणे आणि आवश्यकता भासल्यास आपल्या विरोधकांना देखील मदत करण्यास तयार असायला पाहिजे. ख्रिस्ती लोक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कार्य करतात. त्यासोबतच आपला विश्वास आणि ईश्वर अनुभव इतरांसोबत वाटला पाहिजे. ख्रिस्ती लोक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कार्य करतात. त्यासोबतच आपला विश्वास आणि ईश्वर अनुभव इतरांसोबत वाटला पाहिजे. कळले मुलांनो? भारतीय सिरोमलबार ख्रिस्त सभेच्या परंपरेत तपस्या आणि आश्रम जीवन याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. भारतीय सिरोमलबार ख्रिस्त सभेच्या परंपरेत तपस्या आणि आश्रम जीवन याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणून सिरोमलबार ख्रिस्त सभा आवाहन करते की आपल्या समर्पितांनी इतर लोकांमध्ये तीव्र भक्ती जागृत करणारे शुभवर्तमान प्रचारक देखील व्हायला पाहिजे. सिरोमलबार ख्रिस्त सभा प्रेषितीय कार्याचे मार्गदर्शक नंबर 6च्या 2 ते 5 मध्ये आपण हे बघतो आहोत. कळले मुलांनो? विद्यार्थ्यांना तुम्हाला मी पुन्हा एक गृहपाठ देते. ते म्हणजे सिरोमलबार ख्रिस्त सभापैकी कोणत्याही एका धर्मप्रांताची माहिती गोळा करून पॅरिशमध्ये सादर करा. सिरोमलबार ख्रिस्त सभापैकी कोणत्याही एका धर्मप्रांताची माहिती गोळा करून पॅरिशमध्ये सादर करा. कळले मुलांनो? पापा पौलुस 6 यांच्या शुभवर्तमानाची घोषणा आज नामक आदेशात पत्रामध्ये विशेष रूपाने क्षेत्रीय आराधना समूहाबद्दल चर्चा झालेली आहे. अशा प्रकारच्या आराधक समूह सुरू करण्यासाठी आपल्या प्रेषितीय गणांनी लक्ष दिले पाहिजे. अशा समूहांनी एकत्र यावे, ईश्वर वचन ऐकावे, त्यावर मनन करावे, संस्कारांना स्वीकारावे आणि प्रीतिभोजमध्ये भागीदार व्हावे. कळले मुलांनो? प्रत्येक क्षेत्राच्या संस्कृती अनुसार प्रेषितीय कार्याची शैली ख्रिस्त सभेची लेकरे स्वीकारतात. प्रत्येक क्षेत्राच्या संस्कृती अनुसार प्रेषितीय कार्याची शैली ख्रिस्त सभेची लेकरे स्वीकारतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या शैलींना स्वीकारित सिरोमलबार ख्रिस्त सभा आपले प्रेषितीय कार्य सुरू ठेवते. ख्रिस्त सभेच्या या प्रेषितीय विकासावर आपण अभिमान बाळगूया आणि शक्य तेवढे त्यात आपला सहयोग देऊया. कळले मुलांनो?
तर आपण ख्रिस्त सभेसोबत हेच विचार केले पाहिजे. वैयक्तिक ख्रिस्त सभा सार्वजनिक ख्रिस्त सभेचे प्रतिनिधित्व करण्यास कर्तव्यनिष्ठ आहे. वैयक्तिक ख्रिस्त सभा सार्वजनिक ख्रिस्त सभेचे प्रतिनिधित्व करण्यास कर्तव्यनिष्ठ आहे. त्यांनी अशा गोष्टीवर विश्वास ठेवावे की ते अशा लोकांकडे पाठविले गेले आहेत जे त्याच्यासोबत राहतात, परंतु ख्रिस्तावर विश्वास ठेवित नाही. अशा वैयक्तिक ख्रिस्त सभेचे असे एक चिन्ह असायला पाहिजे जे सर्व समाज आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवन साक्षीद्वारा ख्रिस्ताला दुसऱ्यासमोर प्रत्यक्षपणे प्रस्तुत करतात. कळले मुलांनो? व्यक्तीच्या जीवन साक्षीद्वारा ख्रिस्ताला दुसऱ्यासमोर प्रत्यक्षपणे प्रस्तुत करतात. त्यानो आज आपण इथे आपला 10वा धडा समाप्त करतो आहोत. तर जे प्रश्न दिले गेले आहेत त्याचे तुम्ही प्रश्नाचे उत्तर शोधून काढा आणि लिहा. कळले मुलांनो? आता इथे आपण आपल्या धर्मशिक्षणाची समाप्ती करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्वांना जय येशू.